आज आपण पालक आणि शेपूची मिक्स भाजी बनवणार आहोत. नमस्कार, स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या ठिकाणी एक जोडी पालक घेतलेला आहे आणि एक जोडी शेपूमधील पावभाग शेपू घेतलेली आहे. 2 ते 3 पाण्याने भाजी स्वच्छ धुवून कापून घेऊया. तर या ठिकाणी 2 ते 3 पाण्याने भाजी स्वच्छ धुवून घेतली, तिला बारीक कट करून घेतलेली आहे शेपूला आणि पालकला. नंतर आपल्याला लागणार आहे भिजवलेली चणा डाळ. तर अर्धा ते 1 तास अगोदर चणा डाळ पाण्यामध्ये भिजत घालायची. तर या ठिकाणी अर्धी मूठ चणा डाळ घेतलेली आहे. 1 मूठ घेतली तरी देखील चालेल. नंतर आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. बाकीचं साहित्य आपण फोडणी देताना पाहणार आहोत. कढईमध्ये किंवा एखाद्या पॅनमध्ये आवडीप्रमाणे तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर 1 मोठा चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पालकच्या भाजीमध्ये तुम्हाला मोहरी आवडत असेल ती घातली तरी देखील चालेल. तर या ठिकाणी जिरं फुलून आलं. नंतर आता आपण हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. ह्या हिरव्या मिरच्या अर्ध्या फिक्या आहेत आणि अर्ध्या तिखट आहेत म्हणून एवढ्या घातलेल्या आहेत. तुम्हाला किती तिखट लागतं त्या प्रमाणामध्ये हिरव्या मिरच्या भाजीत घालायच्या. हिरव्या मिरच्या परतवून घेऊ. अर्ध्या हिरव्या मिरच्या परतवून झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा लसूणची पेस्ट टाकायची आहे. लसूणची पेस्ट देखील हिरव्या मिरच्यांसोबत परतवून घेऊ. आता हे फोडणीचं साहित्य आपल्याला अजिबात करपवायचं नाही किंवा जाळायचं नाहीये, तेव्हाच भाजी चवीला खूप छान लागते. लसूणचा कच्चापणा जाईपर्यंत परतवून घेतला लसूण. या ठिकाणी आपली फोडणी तयार आहे. या ठिकाणी मी हळदीचा वापर केलेला नाहीये, कारण की ओरिजिनल हिरवा रंग आपल्याला पाहिजे भाजीचा. तुम्हाला जर टाकायची असेल तर चिमूटभर तुम्ही या ठिकाणी हळद घालू शकता. आता थोडीशी शेपू आणि थोडीशी पालक घालून थोडीशी फोडणीमध्ये परतवून घेतली, कारण की खूप भाजी असते आपली, ती पूर्ण टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित फोडणीमध्ये परतवता येत नाही. म्हणून थोडीशी भाजी घालून परतवून घ्यायची आणि मग सगळी भाजी या ठिकाणी मी भाजीमध्ये घातलेली आहे. नंतर भिजवलेली चणा डाळ घालूया. 2 ते 3 चमचे पाणी डाळीमध्ये ठेवायचं आणि पाण्यासहित डाळ भाजीमध्ये घालायची आहे. आता या ठिकाणी आपल्याला झाकण झाकायचं आहे. आता ही आपल्याला परतवता नाही येणार व्यवस्थित, कारण की फुल कढई भरून जाते किंवा पॅन भरतो आणि मग आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येत नाही. तर फक्त डाळीला थोडंसं झाकून देऊ खाली वाफेमध्ये, म्हणजे ती शिजेल छान. अशी थोडीशी पालक तिच्यावर घालून घ्यायची डाळीवर आणि आता एक झाकण झाकून हिला ना थोडी आपण नरम करून घेऊया, म्हणजे त्याच्यानंतर आपल्याला भाजी छान व्यवस्थित खालीवर करता येईल. तर आता 2-3 मिनिटानंतर भाजी छान नरम होते आणि मग नंतर आपण याच्यामध्ये भाजीचा अंदाज घेऊन मीठ घालणार आहोत आणि भाजी व्यवस्थित परतवून घेणार आहोत. तर बघा भाजी कशी 2-3 मिनिटामध्ये नरम झाली आणि खाली गेली आणि कमी झाली आहे. आता ही जशी जशी शिजेल तशी तशी ही भाजी अजून कमी कमी होत जाते. तर या ठिकाणी आता व्यवस्थित फोडणीमध्ये सगळी भाजी आपण परतवून घेणार आहोत, मिक्स करून घेणार आहोत, खालीवर करून घेणार आहोत आणि चवीप्रमाणे आता याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. तर भाजी मस्त व्यवस्थित मिक्स करून घेतली. चवीप्रमाणे मीठ घालूया. मीठ मिक्स करून घेऊ. आणि आता पुन्हा एकदा झाकण झाकून आता ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आपोआप पाणी सुटतं या भाजीला. एक झाकण झाकून आता भाजी डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर या ठिकाणी बघा 80-90% या ठिकाणी आपली भाजी शिजलेली आहे. आता 90% भाजी शिजल्यानंतर आपल्याला ही मॅश करून घ्यायची आहे. घोटलेली भाजी आज आपण बनवत आहोत, शेपू आणि पालकची, आणि घोटलेली भाजी अप्रतिम लागते चवीला. ह्या पालकचा आणि शेपूचा घोटल्यामुळे अतिशय छान असा स्वाद उतरतो. त्याचा जो थोडासा रस्सा असतो त्याच्यामध्ये खूप मस्त स्वाद उतरतो. खूप चविष्ट लागते ही भाजी, एकदम वेगळी लागते. तुम्ही करून बघा, अतिशय छान भाजी तयार होते. तर आता या ठिकाणी भाजी आपल्याला चांगली मॅश करून घ्यायची आहे किंवा घोटून घ्यायची. रवीच्या साहाय्याने पण घोटू शकतात तुम्ही.
पोटॅटो मॅशर असेल ते पण त्याच्याने पण तुम्ही मॅश करू शकता. तर या ठिकाणी आता गरम पाणी घातलेलं आहे. आता तुम्हाला किती भाजीचा रस्सा पाहिजे त्या प्रमाणामध्ये गरम पाणी घालायचं, थंड पाण्याचा वापर करायचा नाही. तर या ठिकाणी मी थोडं थोडं मला जेवढं लागेल तेवढं पाणी घातलं आणि पुन्हा पाणी घातल्यानंतर मिक्स करून घेतली भाजी आणि पुन्हा आणखीन मॅशरने थोडीशी मॅश करून घ्यायची आहे. आता भाकरीबरोबर जर खायची असेल तर थोडा तुम्ही या ठिकाणी रस्सा वाढवू शकतात भाजीचा. त्या रश्शालाच इतकी जबरदस्त टेस्ट असते की तुम्ही पुन्हा पुन्हा ही भाजी बनवून खाल. म्हणजे त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो. तुम्ही बघा, हा नवीन प्रकार नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल. आता पाणी घातलं, पाणी घातल्यानंतर थोडीशी मॅश करून घेतली भाजी आणि पुन्हा आणखीन आपल्याला ही 2 ते 3 मिनिट फक्त उकळवून घ्यायची आहे. उकळवल्यामुळे त्या रश्शामध्ये भाजीचा छान अर्क उतरतो आणि 2 ते 3 मिनिटानंतर आपली भाजी मस्त तयार झालेली आहे. आता आपण ही भाजी एका बाउलमध्ये काढून घेऊया. पोळी बरोबर, भाकरी बरोबर, ज्वारीच्या भाकरी बरोबर, बाजरीच्या भाकरी बरोबर, कशाबरोबरही ही भाजी अप्रतिम चवीला लागते. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. बघा, छान अशी हिरवीगार शेपू आणि पालकची भाजी तयार आहे आणि हळद न टाकल्यामुळे भाजीला रंग देखील मस्त हिरवागार आलेला आहे. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये.